नमस्कार मित्रांनो, मी दीप्ती. 10वीची परीक्षा हा आपल्या कथेचा विषय असून आजच्या भागात आपण ऐकलं होतं की माझ्या आईसोबत मी एका लग्नाला गेले होते आणि तिथे माझी एका मुलाशी ओळख झाली आणि तो मुलगा मला त्याच लग्नाच्या हॉलमधल्या एका खोलीत घेऊन गेला आणि त्याने आतून दरवाजा लावून घेतला आणि पुढे त्याने माझ्यासोबत काय केलं हे आज आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, मी त्या खोलीत शिरताच आतमध्ये असलेल्या एका सोफ्यावर जाऊन बसले आणि मग त्या मुलाने आतून दरवाजा लावून घेतला. तशी मी त्याला दरवाजाला कडी लावण्याचं कारण विचारलं. त्यावर तो म्हणाला, अगं बाहेरून खूप आवाज येतोय ना, त्यामुळे आपल्याला आपलं बोलणं ऐकू येणार नाही, म्हणून दरवाजा लावलाय, असं त्याने उत्तर दिलं आणि तो माझ्या शेजारी येऊन बसला. काही वेळ आम्ही दोघेही शांत होतो. मग तेवढ्यात त्याने बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला, दीप्ती, तू कोणत्या कॉलेजला शिकतेस? त्याच्या ह्या प्रश्नावर काय उत्तर देऊ हेच मला कळत नव्हतं. मी 18 वर्षाची होऊन सुद्धा अजून 10वीच्याच वर्गात शिकते हे जर का त्याला समजलं असतं तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल. म्हणून मी त्याच्याशी खोटं बोलून आमच्या एरियातील एका नामांकित कॉलेजचं नाव त्याला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, अरे छान, खूप छान कॉलेज आहे ते. मग त्याने त्याच्या कॉलेजचं नाव सांगितलं आणि तो मला आता शेवटच्या वर्गात शिकतोय असं सांगू लागला. थोडा वेळ आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. मग त्याने अचानक माझा मोबाईल नंबर मागितला आणि मी देखील त्याला माझा मोबाईल नंबर दिला. आता गप्पा चालू असतानाच तो मला म्हणाला, दीप्ती, तू एवढी सुंदर कशी काय गं? तुला बघताच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. आणि का होणास ठाऊक, मला पण असं वाटतंय की मी देखील तुला आवडतो, बरोबर ना? मित्रांनो, आता त्याच्या या वाक्यावर मी शांत बसले. खरं सांगायचं झालं तर तो देखील मला आवडत होता, पण असं अचानक कसं सांगणार ना त्याला. म्हणून मी मौन बाळगून होते आणि मला शांत बसलेले पाहून तो म्हणाला, अगं बोल काहीतरी, एवढी लाजलीस तर आपलं नातं कसं पुढं जाणार? आता मात्र त्याच्या या वाक्यावर मला काहीतरी बोलावं लागणारच होतं. म्हणून मी तोंड उघडणार तेवढ्यातच माझ्या फोनवर माझ्या आईचा कॉल आला. तशी मी त्याच्याकडे मी या मुलाच्या नादात मी माझ्या आईसोबत लग्नाला आले हेच विसरून गेले होते. मी लगेचच आईचा कॉल उचलला. तशी आई टिकून रागाने बोलू लागली, अगं दीप्ती, कुठे आहेस तू? किती शोधलं तुला, घरी जायचं नाही का आपल्याला? आणि जेवलीस की नाही तू? त्यावर मी आईला सांगितलं, हो हो आई, मी जेवले आणि मी लगेच तुला जवळ येते, मग आपण घरी जाऊया. असं म्हणून मी पटकन सोफ्यावरून उठले आणि बाहेर जाऊ लागले. तसं त्या मुलाने माझा मागून हात पकडला. तशी मी जागीच थांबले आणि तो मुलगा म्हणाला, पुन्हा कधी भेटायचं आता? त्यावर मी त्याला म्हणाले, फोनवर सांगेन तुला सगळं, आपण लवकरच भेटू. तसं त्याने माझा हात सोडला आणि मी देखील त्याला एक स्माईल दिली आणि पटकन बाहेर जाऊन आईला भेटले आणि आम्ही दोघेही घरी गेलो. जाऊन फ्रेश होऊन मी माझ्या खोलीत बसले होते आणि तेवढ्यात त्या मुलाचा कॉल मला आला. पण कॉल उचलणार तेवढ्यातच माझी आई खोलीत आली. मी लगेचच कॉल कट केला आणि आई खोलीत येऊन माझ्याशी गप्पा मारू लागली. लग्नातील सगळ्या घडामोडी ती मला सांगत होती आणि मला त्या ऐकण्यात बिलकुल इंटरेस्ट नव्हता. माझं संपूर्ण लक्ष माझ्या फोनवर होतं, कारण तो मुलगा मला सतत कॉल करत होता. मला पण तिच्याशी आता बोलायचं होतं. तेवढ्यात मला माझी आई म्हणाली, अगं फोनमध्ये काय जीव अडकलाय तुझा एवढा? ठेव तो फोन बाजूला जरा, मला एक महत्त्वाचं सांगायचं तुला. तसं मी फोन बाजूला ठेवला. मग आई मला सांगू लागली, अगं दीप्ती, तुला ठाऊक आहे का, मला तिकडे कोण भेटलं होतं? अगं माझ्या कॉलेजचा एक जुना मित्र भेटला होता, शेखर नावाचा. खूप हुशार आहे तो. कॉलेजमध्ये असताना तर सगळी मुलं त्याचाच पेपर कॉपी करायचे. आता तो म्हणे मुलांची खाजगी शिकवणी घेतो. खूप श्रीमंत माणसांची पोरं त्याच्या क्लासेसला येतात आणि इंग्रजी विषयात तर तो नामांकित आहे. म्हणूनच मी ठरवलं की तुला पण इंग्लिशसाठी त्याच्याकडे शिकवणी लावायची. उद्यापासून दुपारी 2 तास तो आपल्या घरी येईल आणि तो तुला शिकवेल. मित्रांनो, आईचं हे बोलणं ऐकून माझं डोकंच फिरलं. मी आईला रागातच म्हणाले, अगं तुला कळतंय का,
आधीच माझी एक खाजगी शिकवणी चालू आहे आणि त्यात नवीन ट्युशन चालू करायचं म्हणतेस तू. बाबांना समजलं तर तो पुन्हा ओरडतील. त्यावर आई म्हणाली, अगं बाबांना समजेल तेव्हा ओरडतील ना. आपण बाबांना ह्यातलं काहीच सांगायचं नाही. तो रोज तू दुपारी शाळेतून आल्यावर तुला 2 तास शिकवेल आणि बाबा ऑफिसमधून यायच्या आत तो निघून जाईल. त्यावर मी म्हणाले, मग त्याची ट्युशनची फी तर बाबांकडूनच मागावी लागेल ना. तशी आई म्हणाली, तू कशाला काळजी करतेस, ते मी आणि तो बघून घेईन. तसा तो माझा खूप जुना मित्र आहे आणि तो मला सांगत होता की तुझ्या शाळेत शिकतेस ना, तिथे त्याची चांगली ओळख आहे. कळेल तो काहीतरी तुला पास होण्यासाठी. तो काय शिकवतो ते लक्षपूर्वक शिक म्हणजे झालं. असं म्हणून आई खोलीतून बाहेर निघून गेली आणि मी पटकन माझा फोन घेतला आणि त्या मुलाशी बोलू लागले. त्याच्याशी बोलताना कधी वेळ निघून गेला समजलंच नाही. रात्रीचं जेवण हुरकून मी झोपी गेले. मित्रांनो, मी त्या मुलामध्ये एवढी गुंतून गेले होते की रात्री स्वप्नात पण मला तोच दिसत होता आणि त्या गोड स्वप्नामधून बाहेर पडताच सकाळ झाली आणि सगळं हुरकून मी शाळेत गेले. आज पहिल्यांदा मला शाळा कधी एकदाची सुटते असं झालं होतं, कारण घरी येऊन मला त्या मुलाशी फोनवर बोलायचं होतं. आणि एकदाची शाळा सुटली आणि मी घरी निघाले. आता घरी जाऊन फ्रेश होऊन मी त्याच्याशी चॅटिंग करेन असं मनोमन ठरवलं होतं. पण घरात शिरताच मला समजलं की आईचा मित्र शेखर आज माझी शिकवणी घेण्यासाठी आलाय. आता कसलं चॅटिंग आणि काय, मनात ठरवलेल्या सगळ्या गोष्टींवर पाणी पडलं. आता माझी आई तिच्या मित्राची ओळख करून देत म्हणाली, दीप्ती हा शेखर, माझ्या कॉलेजचा मित्र, आणि शेखर ही माझी मुलगी दीप्ती बरं का. तसा आईचा मित्र माझ्याकडे बघत आईला म्हणाला, अरे वा, ही तर तुझी कार्बन कॉपी आहे. तू पण कॉलेजमध्ये असताना अशीच तर दिसायचीस, सुंदर, रेखीव, सडपातळ. त्यावर माझी आई म्हणाली, मग तुझं काय म्हणणं आहे आता, मी आता सुंदर दिसत नाही का. त्यावर तो म्हणाला, असं नाही ग, आता तर तू अजूनच सुंदर दिसतेस. आता पण तुझ्यासाठी मुलांची लाईन लागू शकते बरं का. तशी माझी आई लाजत म्हणाली, गपरे शेखर, तुझं आपलं भलतंच असतं. त्यावर शेखर माझ्याकडे बघत म्हणाला, तुला ठाऊक आहे का दीप्ती, कॉलेजमध्ये असताना तुझ्या आईचं पण इंग्रजी खूप कच्चं होतं. मग मी तुझ्या आईला एवढ्या व्हिडिओज दाखवल्या की नंतर तुझ्या आईचं इंग्लिश सुधारलं. तो असं म्हणताच मी कुतूहलाने विचारलं, कसला व्हिडिओ काका. त्यावर माझी आई आणि शेखर मोठमोठ्याने हसू लागले आणि माझी आई म्हणाली, कसल्या नाही ग, तू मस्करी करतोय. तुझा फ्रेश हो पटकन, मग सुरुवात करायची शिकवणीला. आणि ते दोघं पुन्हा हसू लागले. मित्रांनो, मला कळत नव्हतं की शेखर आणि आई कोणत्या इंग्रजी व्हिडिओबद्दल बोलतायत की ज्या पाहून माझ्या आईचं इंग्रजी सुधारलं. फ्रेश होत असताना माझ्या मनात तेच चालू होतं. शेवटी मी फ्रेश झाले आणि शिकवणीसाठी बसले. आईचा मित्र शेखर काका मला सोप्या पद्धतीने शिकवत होते. जवळपास तासभर त्यांनी मला इंग्रजी व्याकरणातील काही गोष्टी शिकवल्या आणि त्यातलेच काही प्रश्नांची उत्तरं मला सोडवायला देत म्हणाले, दीप्ती, हे एवढे प्रश्न सोडवून ठेव, मी जरा आलोच. असं म्हणून ते खोलीवर निघून गेले. आता मी पण प्रश्नांची उत्तरं लिहिण्यात मग्न झाले. जवळपास अर्ध्या तासात मी सगळे प्रश्न सोडवले आणि शेखर काकांची वाट बघू लागले. पण शेखर काका अजून आलेच नव्हते. शिवाय मला खूप तहान पण लागली होती, म्हणून मीच किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन यायचं ठरवलं आणि किचनच्या दिशेने चालू लागले. आणि किचनजवळ येऊन माझी पावलंच थबकली, कारण समोरचं दृश्यच तसं होतं. किचनमध्ये माझी आई आणि आईचा मित्र शेखर जे काही करत होते ते माझ्यासाठी धक्कादायकच होतं. काय करत होते ते, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला या कथेच्या 3ऱ्या आणि शेवटच्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि शेवटच्या भागात हेही ऐकायला मिळणार आहे, इंग्रजी विषयात पास होण्यासाठी काय करावं लागलं. तर मग मित्रांनो, भेटूया लवकरच या कथेच्या 3ऱ्या आणि शेवटच्या भागात.